नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की त्यामध्ये कोशिंबीर ही हवीच. आता अशीच आपण एक कोशिंबीर बनवूया जी आपल्या जेवणाची चव वाढवणारी आहे. त्यासाठी मी इथं मेथी धुवून कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकणार आहे बारीक कापून घेतलेली काकडी. उन्हाळ्यात आपण काकडीचाही जेवणात वापर वाढवतच असतो. तर ती काकडी पण आपण या कोशिंबीरमध्ये टाकून घेऊया. आणि त्यानंतर मग मी यामध्ये टाकणार आहे बारीक कापून घेतलेले टोमॅटो. तसं आपण रोज टोमॅटो खात नाही, पण अशा प्रकारे आपण कोशिंबीर केली तर आपल्या जेवणात टोमॅटो हे आवर्जून घेतल्या जाते. आता त्यानंतर मी यामध्ये अर्धा बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे. कांदा तुम्ही थोडा तुम्हाला वाटल्यास वाढवू शकता. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते मसाले घालून घेणार आहे आणि आधी त्यामध्ये मग मी दही घालून घेणार आहे. हे दही मी छान फेटून घेतलेलं आहे. हे घरचंच तयार केलेलं मी दही आहे. इथं आपल्याला आंबट दही अजिबात वापरायचं नाही. थोडासा मी त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा चाट मसाला आहे इथे हा, आणि अर्धा चमचा मी इथं जिरा पावडर वापरलेली आहे. आणि यासाठी एक ट्विस्ट तो म्हणजे यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी थोडं त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट थोडं जास्त घातलं तरी चालू शकतं. आणि चवीप्रमाणे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. येथे तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये मी आता कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून. आपल्याला इथं आंबट दही वापरायचं नाही आणि चाट मसालासुद्धा आपल्याला जास्त वापरायचा नाही. त्यामुळे कोशिंबीर आपली आंबट होऊ शकते. आता ही पूर्ण मी एकसारखी अशी मिक्स करून घेणार आहे. ही कोशिंबीर चवीला फारच अप्रतिम लागते. तुम्ही जर भाजी आवडली नाही तर तुम्ही या कोशिंबीरबरोबर 2 पोळ्या सहज खाऊ शकता. आणि तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्यांदा ती नक्की कराल. अशा प्रकारे ही पूर्ण मी मिक्स केलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात जिरा मोहरीचा तडकासुद्धा देऊ शकता, पण मी इथं तेल अवॉइड केलेलं आहे. आता आपली ही कोशिंबीर खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.